नमस्कार. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. आज ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज या ठिकाणी बहुजन आघाडी आणि सर्व ओबीसी घटक, वंचित घटकांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रमेशजी बारसकर, माजी नगराध्यक्ष मोहोळ यांची उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झाली आणि त्याच्या माध्यमातून विचार विनिमय करण्यासाठीची म्हणून बैठक आज या ठिकाणी ऐतिहासिक फलटण या नगरीमध्ये, या हॉटेलमध्ये आपण बोलवलेली आहे. प्रथमतः फलटण नगरीमध्ये होऊ घातलेले आपले जे खासदार आहेत त्यांचे आपण जोरदार टाळ्यांच्या स्वागत गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा प्रातिनिधिक स्वरूपानं या ठिकाणी काही मंडळींचे आपण सत्कार घेतले पाहिजेत, ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष. ठीक आहे, आपण लय वेळ घालवतच असेल ना, असेल सन्माननीय सरांचं पण म्हणणं आहे, साळुंके सरांचं, त्यांच्या विनंतीप्रमाणे आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थाने डेरिंगच केलंय त्यांनी. रमेशराव बारसकर सारखा खंबीर अशी पद्धतीचा उमेदवार आपल्याला या ठिकाणी लाभलाय. सन्माननीय रमेशराव बारसकर साहेबांचं स्वागत, त्यांचा सत्कार मी जिल्ह्याचे अध्यक्ष नात्याने भीमराव घोरपडे सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. हात लावल्याशिवाय पुढे साथ मिळणार नाही, जाता येणार नाही, लक्षात घ्या. येस सर. हो, तुम्हाला सगळे बाकीचे फोटो दाखवतो. राजे पाटील बसले वाटतं फलटणचे. ओके हा सर, चला ठीक आहे. तर थोडक्यात अशी प्रस्तावना करण्याच्या बाबतीतली भूमिका तुम्हाला या ठिकाणी सूचित करण्याचं नियोजन असं आहे की आज समाजामध्ये जे वातावरण आहे ते वंचितला अतिशय पोषक आहे, पूरक आहे, हे तुम्ही नीटपणाने पाहतात. प्रस्थापित असणारे जे पक्ष आहेत, जी काही घराणी आहेत, यांच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे आणि रस्सीखेच चालू असताना याच्यामध्ये आपली सीट अतिशय चांगल्या पद्धतीने बसणार आहे, याच्याबद्दल कुठलीही मात्र शंका नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की माळी समाजाचे मतदान इथे वर्गच आहे, बौद्ध समाजाचं मतदान त्याच पद्धतीने ताकदीचं आहे. मतदारसंघ आडवा तेरवा मी मान्य करतो. कोरेगावची आमची 26-27 गाव आहेत, मानखाटावच्या तिकडची युवराजराव त्या बाजूची काही मंडळ आहेत आणि मग त्या बाजूला स्वतः रमेशराव. ह्या माणसाला म्हणजे अतिशय आंदोलन वगैरे करणे, जनतेच्या प्रश्नांना हात घालणे आणि अतिशय प्रामाणिक पद्धतीची जी भूमिका घेऊन त्या ठिकाणी हा माणूस चाललेला आहे. मला सांगायला पाहिजे, ज्या वेळेला यांची उमेदवारी डिक्लेअर झाली आपल्या वंचितच्या माध्यमातून, त्यावेळेला समोरच्या पक्षाने यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला आपण बघितलंय. तो त्याच्यामध्ये खोलात मी त्या पद्धतीने जाणार नाही, परंतु प्रस्थापितांच्या पक्षामध्ये अतिशय मानाचं स्थान असताना सुद्धा रमेशराव बारसकर सारखा माणूस आपल्या वंचितांचं नेतृत्व करतो, ही गोष्ट खरोखर आंबेडकरी विचारांचा विजय असल्याचं एक द्योतक आहे, मला असं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी अनेक शिलेदार आहेत आमचे. सन्माननीय स्वतः घोरपडे साहेब आहेत, अरविंदराव आढाव आहेत. वंचित बहुजन आघाडीची साहेब ज्या वेळेला स्थापना झाली, पहिलंच आमचं इलेक्शन झालं आणि त्यावेळेला सातारा जिल्ह्याच्या 11 तालुक्यामधून सगळ्यात दैदिप्यमान असं यश जर कुठं मिळवलं असेल तर ह्या फलटण तालुक्याच्या वाघाने मिळवलं, हे तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी काम चांगलं होईल. मगाशी तुम्ही म्हटलं आपण तिथे एका ठिकाणी बसलो होतो दशरथ फुले साहेबांच्या इथं, या ठिकाणी आपण डेरे दाखल, या ठिकाणी आपण कार्यालयच काढूयात, त्या ठिकाणी तिथून कामकाजाची सूत्र हलवूयात. बरोबर आहे का गायकवाड पाटील? हा, अशा माध्यमातून जाऊयात. भेद मतभेद एकमेकाचे विचार विनिमयामधले काही गोष्टी असतील त्या सर्व आता मागं सोडूयात. आपण सगळे मिळून फक्त हे उमेदवार नाहीत तर बाळासाहेब आंबेडकर हेच उमेदवार आहेत, हा विषय डोक्यात ठेवून आपण पुढे जायचंय. आणि म्हणून माझ्या कोरेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या 27 गावांच्या संदर्भात साहेब तुम्ही एक दिवस वेळ द्या, आपण टोटली त्या ठिकाणी दौरा करू.
त्याचबरोबर इथं असणारे गिरीश बनकर आणि आपली सर्व टीम आहे त्या ठिकाणी. तुम्ही पण त्या ठिकाणी अगदी जीव ओतून काम करा. तरुणांना आपण त्या ठिकाणी संधी देऊ. अगदी खेडेपाड्यात सगळ्या ठिकाणी आपण तळागाळापर्यंत जाऊ. त्याचबरोबर इकडची जी टीम आहे, गोरफडे साहेब आहेत, आढाव साहेब आहेत, तिकडे मागे गायकवाड साहेब आहेत आणि आपले सर्वच मंडळी त्या ठिकाणी. रावसाहेब, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घाला आणि सगळ्यांनी मिळून सांघिक आपल्या ह्या सांघिक भावनेचा विजय त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीतली भूमिका घेऊया. आधीचा वेळ मी काही घेत नाही. पुन्हा एकदा त्यांच्या खासदारकीसाठी येणाऱ्या उमेदवारीसाठी शुभेच्छा देतो आणि विजयासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी खात्री देतो. सर्व उपस्थित माझे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचं सातारा जिल्हा पूर्वेच्या वतीने मी पुन्हा एकदा असं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रस्तावना संपवतो. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना जय भीम. आज माढा मतदार लोकसभेच्या मतदारसंघाचे झालेले खासदार, मी झालेले खासदार यासाठी म्हणतोय की जी परिस्थिती आता उभी राहिलेली आहे, जी परिस्थिती आपल्या माढा मतदारसंघाची आहे, तर ती परिस्थिती अशी आहे की हे विनिंग सीट आहे. जर तुम्ही एक अनालिसिस बघितलं असेल किंवा जे चित्र बघितलं असेल, आतापर्यंत फक्त 2च उमेदवार जाहीर झालेत माढा मतदारसंघामध्ये. तिसऱ्या आणि चौथ्याची तयारी चाललेली आहे. तर जर माझ्या अभ्यासानुसार हे विनिंग सीट आहे, त्यामुळे आपण सर्वांनी खूप जोराने, जोमाने आणि एक शेवटची संधी आपल्याला, असं मी समजतो. या माढा मतदारसंघात किंवा हे 2024ची जी निवडणूक आहे, ही आपल्या सर्वांना शेवटची संधी आहे. वंचित, शोषित, पीडित समाजातील सर्व लोकांसाठी, म्हणजे जे आपण सतत म्हणतो की 85% लोक ही देशातली शोषित, पीडित, वंचित आहेत, त्यांच्यासाठी सत्तेत जाण्यासाठीचा हा शेवटची संधी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकवटलं पाहिजे. आता प्रत्येक घरात किंवा प्रत्येक पक्षात, प्रत्येक गावात सर्वकडती थोडेफार हे देव असतातच, पण ज्यावेळेला एखाद्या घरावरती कोणी आक्रमण केलं तर त्यावेळेला आपण सर्वांनी त्याच्यावर तुटून पडतो. तर आता ती वेळ आहे, तर आपण सर्वांनी आपला वंचितचा उमेदवार आणण्यासाठी जिथं असाल तिथं, ज्या ठिकाणी असाल तिथं तुम्ही तुटून पडा. लोकांना सांगा की हे सीट वंचित बहुजन आघाडीचं आपलं आलंच पाहिजे. आणि त्यासाठी जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रमेश बारसकर यांना निवडलेलं आहे, तर हे अत्यंत तुल्यबळ आणि खूप असे चांगले उमेदवार आहेत, सुशिक्षित आहेत, अनुभवी आहेत. ते माढा आणि मोहोळचे नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं त्यांनी होतं. म्हणजे राजकारणातले जे बारीक 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 जे काय बारकावे लागतात ते सर्व त्यांच्यावरती अनुभव आहेत. आणि ज्यापर्यंत ज्या परिस्थितीत आपल्याला जी सिच्युएशन उभे राहिले, त्या सिच्युएशनमध्ये माढा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या सर्वांनी जे आता गेले 5 वर्ष आणि त्याच्या मागचे 5 वर्षाचे प्रयत्न केलेला आहे वंचित वाढवण्यासाठी, त्याचा आता आपल्याला फळ मिळण्याची शक्यता आहे. शक्यता मिळालं तर जमा, असं मी तर माझ्या अनुभवानुसार तर दिसतंय. तर आपण सर्वांनी त्यांच्यासाठी खूप पळायचं आहे, खूप काम करायचं आहे आणि प्रत्येकाला सांगायचं आहे जिथं परिस्थिती देशात राजकीय, आर्थिक, इकॉनॉमिक सगळ्या क्षेत्रामध्ये जे काय चाललेलं आहे ते आता साळुंके सर त्याच्यावरती हायलाईट करतील, नदाब साहेब पण त्याच्यावरती हायलाईट करतील. तर त्या ज्या काय गोष्टी आहेत ती सांगतील. त्यासाठी माझा जास्त वेळ न घेता तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की आता इथून पुढं आपलं जे काय मागच्या 5 आणि 10 वर्षात तुमतून वाचतंय ते तुमतून बंद करून आता काहीतरी आता डोल घ्या आणि डोल वाजवून आपला उमेदवार निवडून आणू, एवढीच माझी तुम्हाला विनंती. माझे 2 शब्द मी थांबवतो. बोलू साळुंके बोलते, मी बोलतेस नाही उमेदवाराला
चला, आज उपस्थित या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक नियोजन बैठक किंवा आढावा बैठक आपण ज्याला थोडक्यात म्हणू, अशा बैठकीला आपण ज्यावेळी जमतो त्यावेळी प्राथमिकता ह्या गोष्टीला दिली पाहिजे की कार्यकर्त्यांमध्ये काम करत असताना आणि पब्लिकमध्ये जात असताना, मतदारापर्यंत पोहोचत असताना नेमकं काय शब्द घेऊन जायचे आहेत आपल्याला, पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्हाला नेमकी काय ग्राउंड लेवल अडचण आहे का, तर याच्यावर प्रामुख्याने ऍक्च्युअली कार्यकर्त्यांनी सूचना देणं इथं अपेक्षित आहे. वेळेचं थोडंसं बंधन दिसतंय, डायरेक्ट अध्यक्ष बोलले म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला कार्यक्रम उरकता घ्यायचा आहे. तर आता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की तुमच्यापैकी ज्यांना कुणाला काही अडचण वाटत असेल ह्याच्या संदर्भात, तर 2-3 ओळीमध्ये शॉर्टकटमध्ये ते आमच्यापैकी कुणाच्याही एकाच्या मोबाईलवर तुम्ही ते पाठवून द्या. स्वतःचं नीट समाधान करून घ्या. आपण जी भूमिका जाऊन मांडणार आहे, आपला उमेदवार, आपल्या नेमक्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय आहे, आपण दिलेला उमेदवार वेगळा कसा, आपण दिलेला उमेदवार निवडून येण्याचं मेरिट ठेवतो कसा, ह्याच उमेदवाराला मतदान जास्त का होणार, वंचित बहुजन आघाडीचं माढा मतदारसंघामध्ये प्राबल्य का दिसून येणार, गेल्या वेळी पडलेल्या मतांच्या दुप्पट मतदान इथं ऑलरेडी झालेलं आहे असं समजून त्याच्यात चौपट मतदान करून घेण्यासाठी आपल्याला काय रणनीती आखायची आहे. या सगळ्या बारकाव्यांना डोक्यात ठेवून बसलेल्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मेंदूची तयारी, आपलं धाडस, आपला श्वास एकदम मजबूत असला पाहिजे की आपण ज्यावेळी पब्लिकमध्ये जातो अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याकडे येतात. गेल्या 1-2 महिन्यामध्ये पक्षीय लेवलला ज्या चर्चा चालायच्या त्याच्यामधल्या काही अंश मी तुम्हाला सांगतो. आम्हाला ज्या वेळेला प्रवक्त्यांना काही सूचना दिल्या जायच्या की आम्ही आतून जे काही चर्चा साहेबांबरोबर करायचो, ह्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक पॉईंट एक साहेबांनी ज्या वेळेला पुण्याच्या सभेच्या आधी काही 2 तास आमची गाठ पडली होती, सहज बोलता बोलता एक बोलले होते, पार्ट फार महत्वाचा वाटतो मला, जो मी तुम्हाला सांगायची इच्छा आहे माझी. या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घटकेला महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित लढलं पाहिजे असा वाटणारा साधारण 4% पेक्षा जास्त मतदार आहे. किती मतदार आहे? 4 ते 5% मतदार आहे. आणि ज्या वेळेला महाविकास आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडी लढत नाहीये त्यावेळेला त्या 4% पैकी 12 म्हणजे 4% जो मतदान देणारा मतदार आहे, पण नुसताच तोंडाचा कालवा करणारा बाकीचा जो 10% मतदान आहे. राहुल साहेब तर खुर्च्या तुमची आहेत, बसा साहेबराव या इकडं, एक फायबर चेअर देखो थोडा. विकासराव तिथं साहेबरावला बसू द्या. साहेबराव बसा तुम्ही तिथे. राहुल साहेब या तुम्ही आता बसा. जस्ट टाइम बोलायला सुरुवात केली, लई वेळ झाला नाही. तर या संदर्भामध्ये तो जो 4 ते 5% मतदार ज्याला असं वाटत होतं की महाविकास आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडी लढली पाहिजे, आम्ही आत गेलो पाहिजे, तर नेमकं असं काय घडलं की ज्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्रपणे उमेदवार डिक्लेअर करायचं काम केलं. ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रथमतः नीट खंगळून समजून घेतली पाहिजे. तुम्ही मतदारांमध्ये गेल्यानंतर मतदार काय आता अशिक्षित राहिलेलं नाही, प्रत्येक घरात MA BEd पोरं आहेत आणि सुशिक्षित मतदारांना समजवणं हे त्रासाचं आणि भरपूर कष्टाचं काम आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ही गोष्ट ढिल्यात घेऊ नये, सगळ्यात महत्वाची बाब. आणि आपण जात असताना ज्या पद्धतीनं आपण वंचितला ज्या जागा मागत होतो, जागा नेमक्या किती मागत होतो, आपण 27 जागा मागितल्या होत्या का, त्या 27 जागांचा जो कालवा झाला, ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपल्याला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी साहेबांनी दिलेले जे इंटरव्ह्यूज आहेत, त्याच्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिलेले जे इंटरव्ह्यूज आहेत, जे स्टेटमेंट्स आहेत, येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी, मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करतो की एकदा ते सगळं ऐकून घ्या. ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे ते सिक्वेन्स ऐकाल, जेणेकरून तुम्ही ABP माझाच्या कट्ट्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी जी इंटरव्ह्यू दिलाय तो इंटरव्ह्यू मात्र सगळ्यांनी ध्यानाने ऐका. कारण सगळा उहापोहा, सगळा मथळा संपल्यानंतर साहेबांनी स्वतंत्र भूमिका घ्यायच्या दरम्यानच्या काळामध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक पॉईंट काय आहे, तर अकोलाचा मतदारसंघ समजा आपण आपलीच ताकद तिथं चांगली उजवी आहे, थोडंफार काँग्रेसने मदत केली तर आपण तिथं निर्धास्तपणे निवडून येणार, ही जसं तिथलं गणित आहे, तसं महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघांपैकी असे मतदारसंघ की जिथं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची इतकी ताकद आहे की त्यांनी वंचितला सपोर्ट केल्यानंतर त्यांच्या बळामुळे, त्यांच्या ताकदीमुळे निश्चितपणानं वंचितचा सिक्युअर उमेदवार निवडून येईल. असे 1-2 मतदारसंघ, सेफ मतदारसंघ वंचितला देणं अपेक्षित होतं, जे महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये कुठेही दिसलं नाही. मग मतदारसंघ कुठले दिले गेले, मतदारसंघ कुठल्या चर्चेत घेतले गेले, तर मतदारसंघ ते चर्चेत घेतले गेले की ज्या मतदारसंघामध्ये धड त्यांची ताकद नाही आणि धड आपली नीट ताकद नाही. हा ह्या चर्चेतला सगळ्यात बेसिक पॉईंट आहे. आपण लढून लढायचं, प्रत्येक मतदारसंघातलं मतदान त्या वंचित
महाविकास आघाडीला द्यायचं आणि वंचितला मात्र कुठल्याही पद्धतीचं निर्णायक 2 ते 3 खासदार आपण घेऊन जाणार याची खात्री जर नसेल तर आपण आपले कार्यकर्ते फुकट वापरायला कोणाला देऊ शकत नाही. ही आपली बेसिक गोष्ट आहे. ह्या सगळ्या अनुषंगाने विचार करत असताना तुम्ही ह्याच्यावर बारकाईने विचार केला पाहिजे. आपण महाविकास आघाडी सोबत का जाता ह्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ग्राउंड लेवलचे जे प्रश्न आहेत, आपल्या इथला जो पाण्याचा प्रश्न आहे, मोस्टली माढा मतदारसंघ हा दुष्काळी पट्ट्याचा भाग आहे. या दुष्काळी पट्ट्यामध्ये अनेक आमदारांनी पाण्याचं पूजन करून ठेवलेलं आहे. अनेक प्रकल्प उरमोडी सारखे इथं पूर्ण करून दाखवण्याचा कालवा झालेला आहे. परवा अनिळ धरणाचं उद्घाटन झालं, अनिळ धरणाचं पूजन झालं. अनिळ धरणात आलेलं पाणी कोरेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी उद्घाटन झालं दुसऱ्या दिवशी बंद पाडले. ह्याचा कुठेही गवगवा नाही, कालवा नाही. हा स्थानिकचा मुद्दा आहे. बारकर साहेब, ह्या तिथल्या स्थानिक आमदारांनी भाजपच्या ज्या पद्धतीने कालवा केला, आधी कालवा केला मोदी येणार, नंतर कालवा केला फडणवीस येणार, पुन्हा कालवा केला JP नड्डा येणार, पुन्हा कालवा केला फडणवीस येणार आणि मग असा सशेहोलपटीचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी एक कसा तरी फडणवीस आणला आणि फडणवीस येऊन तिथं नारळ फोडून गेला. ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणची. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हे आमदार जे विकासाच्या नावावर मतदार मागतायत, आपली जी भूमिका आहे, आपली विकासाच्या भूमिकेच्या पुढची भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची भूमिका आहे. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापित वर्गाला आपण सत्तेच्या केंद्रापर्यंत नेण्याची ही लढाई आहे आणि त्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडी लढते. आणि तो लढा आपले नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी सांगत असतात की आम्ही सत्तेमध्ये इंटरेस्ट नसतो, तर आम्ही बदलामध्ये इंटरेस्टेड असतो. आपण कशामध्ये इंटरेस्टेड आहोत? आपण बदलामध्ये इंटरेस्टेड आहे की आम्हाला तुम्ही दारापर्यंत नाही बसवायचं, तर आम्हाला व्यवस्थित सन्मानाने खुर्चीपर्यंत घ्यायचं आणि तिथे आम्हाला चर्चेत घ्यायचं. पहिल्या मिटिंगला आमचे फुंडकर गेले त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून, त्यांना 1 ते 1.5 तास त्यांनी बाहेर मिटिंगला ठेवलं. हा जो प्रकार आहे हे काय असतं? हे अनुलेखानं मारणं असतं. मी तुम्हाला इतिहासातलं उदाहरण देईन की बाबासाहेब स्वतः हयात होते, शाहू महाराज स्वतः सक्रिय होते, कर्मवीर अण्णा काम करत होते, गाडगे बाबा काम करत होते, हे सगळे बहुजनवादी मंडळी काम करत होती. पण त्यावेळेचा मीडिया फक्त छापताना श्रीपाद अमृत डांगे आणि गोळवणकर हे 2च नावाच्या बातम्या छापत होता. ह्याचा अर्थ काय? त्याला टेक्निकली अनुलेखाने मारणं असं म्हणतात की जे लोक काम करतात त्यांचा उल्लेखच होऊन द्यायचा नाही. तसं सामाजिक न्यायासाठी तुम्ही आणि आम्ही आवाज उचवला पाहिजे. सामाजिक न्यायासाठी आपण हे राजकारण करतोय. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी इथल्या बहुसंख्याकांच्या मांदी याळीमध्ये आपण लिंगायत माळी समाजाचा उमेदवार पारसकरांच्या रूपाने दिलाय. हाच उमेदवार का? ह्याच जातीचा उमेदवार का? तुम्ही बघितलं असेल कुठलाही पक्ष उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर त्याच्या मागे जातीचा उल्लेख करतो का? वंचित बहुजन आघाडी एकमेव असा पक्ष आहे जो त्या उमेदवाराची जात डिक्लेअर करतो. त्या जातीचं गणित बघून तो सगळा कुठल्या ओबीसी मधला 15 ओबीसीला जागा भेटली पाहिजे, त्यांना न्याय भेटला पाहिजे, 3 मुसलमानांना जागा भेटली पाहिजे. आज साहेबांनी ते बोलले, साहेबांनी करून दाखवलं. उत्तर मुंबईमधून आज अबुल हसन लढतायत, धुळे मालेगाव मधून IPS अब्दुल रहमान लढतायत, औरंगाबाद मधून आपले अफसर खान लढतायत, जैन समाजाचे आपल्या हातकणंगलेतून पाटील लढतायत. अल्पसंख्याक समाजांना उमेदवारी देण्यामध्ये साहेबांनी आपला शब्द पूर्ण केलाय. ही बाजू ज्या अर्थी पूर्ण केली असते तर मुसलमानांच्या घरामध्ये गेल्यानंतर माड्यातला मुसलमान दुष्काळी पट्ट्याच्या मुद्द्यावर जास्त अट्रॅक्ट होणार आहे का ह्या उमेदवारी दिलेल्या मुद्द्यावर जास्त अट्रॅक्ट होणार आहे? कार्यकर्त्यांनी ह्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. मतदान वाढवायचं म्हणजे काय करायचंय? सगळ्यात जमेची बाजू आहे की ज्या वेळेला नांदेड पासून औरंगाबाद पासून खालचा भाग असेल त्या भागात राहणाऱ्या बहुसंख्याक मुसलमानांच्या एरियामध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले, टिपू सुलतानचे फोटो नाचवले गेले. त्याच्यानंतर जे काय हायदोस झाला त्याचा दुष्परिणाम सगळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला आणि जिथं मुसलमानांची एकटी दुपटी घरं होती तिथं या हिंदुत्ववाद्यांनी ज्या पद्धतीने अटॅक केला, त्या लोकांना मारण्याचं काम केलं. ते ज्यावेळी घडत होतं त्यावेळी हिथं मुस्लिम बहुसंख्याक नव्हता, तर त्या अल्पसंख्याक मुसलमानांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणारा इथला वंचित समाज होता आणि ती वंचित बहुजन आघाडी पार्टी होती जी त्यांना पोलीस स्टेशनला साथ देत होती. हा मुद्दा आपल्याला प्रकर्षाने मांडता आला पाहिजे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मतदारांसमोर ठेवता आल्या पाहिजेत. आपण साहेब जाहीरनामा तयार केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण केलेल्या कष्टाची बेरीज मांडली पाहिजे. ज्या दिवशी इथं हायदोस मांडायचा सुरू झाला, बाळासाहेब आंबेडकर स्वतः रस्त्यावर उतरले, सातारची सभा झाली. सातारच्या सभेमध्ये जी अवकाळ जत्रा होती त्या अवकाळ जत्रेची आयोजन काढायची आणि ह्या अवकाळ जत्रेचा बॉस होता त्याच्या ढोलनाचं माप काढायचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी राजरोसपणे करून दाखवलं. ती दहशत माजवली. कुठल्याही प्रकारची पुन्हा हा चावटपणा जो राजकारणात असतो तो त्या ठिकाणी त्याच मिनिटाला थांबला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शांत झालेला बघायला मिळाला. हे केलं कोणी? हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्हाला माझं सांगणं आहे, पोटतिडकीने सांगणं आहे. माझा उपवास आहे, मला ऍक्च्युअली बोलायचं नव्हतं, आता शेवटचा तासभर राहिला, मला कोरड पडली. पण तरी मला सांगावंसं वाटतं की ज्या त्या पद्धतीने आपण मिटिंगा घेतो ह्या मिटिंगांमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःचे प्रश्न घेऊन जमणं अपेक्षित होतं. 30 दिवसाचा काळ आहे, फक्त 30 दिवसाचा काळ आहे. जसा तो चक दे इंडियामध्ये शाहरुख खान म्हणतो की 70 मिनिट
तुम्हारे आखरी मिनिट है. तसं हे 30 दिवस आपल्या बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या 5 वर्ष स्वतःच्या या वयामध्ये स्वतःचे बायपास सर्जरी हे सगळं छातीचा त्यांचा सगळा प्रॉब्लेम झाला होता. तेवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी रात्रीचा दिवस करून जे काही कमवलेलं आहे. आपल्याला जी मतं पडतात लिहून घ्या. तुमच्या आमच्या कष्टापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांच्या नावावरची मतं पडतात. तुमच्या आमच्या कष्टापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांच्या नावावरची मतं पडतात. ही मतं मिळवत असताना त्या पद्धतीनं तसा व्यवहार उभा करणं आपल्याला जमलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांच्या कष्टाची पूर्णता माहिती जमिनीपर्यंत उतरवायची आपल्याला जमली पाहिजे. लोकांना आपल्याला आपल्या पक्षानं मांडलेल्या सगळ्या भूमिका, प्रत्येक प्रकारची घेतलेली आंदोलनं, मिळवलेले सगळं मेरिट हे सगळ्याच्या सगळं मतदाराच्या घशात उतरलं पाहिजे. तो 4 ते 5% मतदार आज आपल्यासाठी महाविकास आघाडीच्या राजकारणासाठी आणि सेक्युलर ह्याच्यासाठी घातक जाऊ ठरायला लागलाय. कारण की त्याच्यामुळं बीजेपी आणि तथाकथित त्या अतिरेक विचारी ठेवणारी माणसं जे आहेत त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरणार आहे. हे फायद्याचं ठरू नये ह्याच्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही जी पक्षाची भूमिका आणि पक्षाचे कष्ट आहेत ते आपल्याला खालच्या तळापर्यंत पोहोचवायचे. ह्याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःचे काय असतील ते प्रश्न, कुठली भूमिका मांडत असताना काय अडचण येईल ह्याच्याबद्दल लेखीमध्ये 2 ते 3 ओळीमध्ये तुम्ही कुठल्याही एखाद्या ज्याच्याशी तुमचा चांगला राबता असेल, समजा घोरपडे असतील, मी असेल, साळुकेसर असतील, इथं बारसकर असतील, तुम्ही ते प्रश्न मांडायला शिका. ती भूमिका समजून घ्या. त्याच्याविषयी आपल्याला काय बोलायचं पब्लिकमध्ये हे ठरवायला शिका. आणि अशा पद्धतीने ही भूमिका आपली तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. कार्यकर्त्यांनी स्वतः मतं मांडली पाहिजेत. येणाऱ्या 30 दिवसामध्ये प्रत्येक प्रकारच्या अडीअडचणी विसरून स्वतःच्या कामांना 19-20 करून मागे पुढे सरकून आपल्याला मोठ्या कष्टानं 7 मेला वंचित बहुजन आघाडी माढामध्ये स्वतःचा उमेदवार निवडून आणायला सक्षम करायची आहे. एवढा मी तुम्हाला आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. भोसलेला घ्यायचं पडतो. अशोक भोसले सन्माननीय भोसले सरांना या ठिकाणी विनंती करतो. अशोकराव भोसले कुठं आले तो नाही दिसले मला. माढा लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय अध्यक्ष राहुलराव चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीचे वक्ते आहेत. मी सरांना विनंती करेन की आपण युनिफॉर्म डिसिप्लिन प्रमाणे आपल्या निवडणूक कार्यक्रमाच्या संदर्भातच आपली थोडक्यात मतं मांडावी. इतर विषयाला स्पर्श करू नका. धन्यवाद सर. थँक्यू. जय भीम सगळे. आज या ठिकाणी माढा लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेशजी बारसकर साहेब यांच्या प्रचार आयोजनाच्या संदर्भात सातारा जिल्हा पूर्वच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीचं जे हक्काचं मतदान आपल्या या सातारा पूर्व मतदारसंघामध्ये जे आहे किंवा परगावी राहणारे जे काय मतदार आहेत असे मतदार शोधून आपण ते मतदान करून घेण्यासाठी 100% प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्या ज्या तालुक्यामधील ज्या बूथ कमिट्या आहेत त्या बूथ कमिट्यांना सूचना केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काय थोडंसं प्रशिक्षणासाठी काय आपल्याला जर सांगता आलं किंवा मतदान कसं करून घ्यायचं, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या संदर्भात जर काय बूथचे काय लोक असतील तर त्या लोकांना बोलवून आपण मार्गदर्शन करणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे निवडणुकीच्या अगोदरच्या काळामध्ये. आणि इथून पुढच्या काळामध्ये 30 दिवसाचा वेळ आहे, म्हणजे भरपूर वेळ प्रचारासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आपला जो बेस मतदाराचा जो बेस आहे तो बौद्ध आहे. बौद्ध मतदारापर्यंत आपण पहिल्या 8-10 दिवसात पोहोचल्यानंतर राहिलेल्या 20 दिवसामध्ये साधारण आपण छोटा ओबीसी असेल, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटीच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे जे काय संघटना कार्यरत आपल्या मतदारसंघामध्ये त्या संघटनांचे अध्यक्ष असतील या लोकांना भेटून आपल्या पक्षाचं ध्येय धोरण आणि आपले उमेदवार हे लोकांसाठी कसं झगडून काम करतात, लोकांसाठीची आंदोलनं केली जातात, ते लढवई असं उमेदवार आहेत. अशा पद्धतीचं उमेदवाराचं चरित्र आणि पक्षाचं ध्येय धोरण आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय. आणि त्याच्यासाठी कुठे काय अडीअडचणी काय पडल्या असतील तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला राज्य कमिटीचे सर्व पदाधिकारी आहेत, पुन्हा जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आम्ही कायम आपल्या पाठीशी राहू. आणि रमेश बारसकर साहेबांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला निवडून आणायचंय. आणि हे माढा मतदारसंघामध्ये जातीची गणितं जर मांडली आणि जातीच्या गणिताचा हिशोब जर मांडला, कारण कुठलीही राजकारणातली निवडणूक ही जातीच्या आधारावरच होत असते.
आणि हे बारसकर साहेबांच्या संदर्भामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर जातीची गणितं जर व्यवस्थित जुळाली तर आपला मतदार किमान 50 ते 60 हजार मताधिक्यानं निवडून येईल अशी मी खात्री मला वाटते. आणि ते आपले मतदार आपल्या उमेदवाराला 100% मतदान करतील आणि आपले उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील अशी मी ग्वाही आपल्या सगळ्याच्या वतीनं मी देतो आणि रमेश बारसकर साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. खूप धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघाचे आपले वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष राहुलरावजी चव्हाण साहेबांनी इलेक्शनच्या अनुषंगाने जी मौलिक मतं आपण त्या ठिकाणी मांडले. येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या माध्यमातून निश्चितपणानं आपण वाटचाल करूयात. याच्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार जाहीर केलेले आहेत ते आमचे रमेशजी बारसकर साहेबांना अतिशय सुसंस्कृत, प्रचंड मेहनती आणि रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या या माणसाची उमेदवारी खऱ्या अर्थानं आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मिळाली, त्यांनी स्वीकारली. हे खरोखर वंचित बहुजन आघाडीसाठी फार मोठी गोष्ट आहे. मी या ठिकाणी सर्वांनी रमेशजी बारसकर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. आपल्याला आमच्याकडून अजून काय अपेक्षा आहे कार्यकर्त्यांकडून त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी ऐतिहासिक अशा फलटण शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची प्रमुख कार्यकर्त्याची या ठिकाणी संवाद बैठक होत आहे आणि त्या बैठकीला उपस्थित असलेले प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथजी साळुंके साहेब, ज्यांनी या ठिकाणी आत्ता असा अभ्यासू असं वक्तृत्व भाषण केलं, ते दुसरे आमचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाजभाई नदाब, सातारा जिल्हा अध्यक्ष भीमरावजी घोरपडे, या ठिकाणी माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र राहुलजी चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष सोलापूर आमचे साहेबराव वाघमारे, या ठिकाणी उपस्थित असलेले महासचिव अरविंदजी आढाव, माळी महासंघाचे उपाध्यक्ष जे या सूत्रसंचालन करत आहेत संजय बाबा करपे, महिला अध्यक्ष चित्राताई जी गायकवाड, युवा जिल्हा अध्यक्ष सनीजी तुपे, कोरेगावचे तालुका अध्यक्ष युवराज भोसले, मान तालुका अध्यक्ष कोरेगाव तालुका अध्यक्ष अरविंद जयकर, या ठिकाणी मान तालुका अध्यक्ष युवराज भोसले, महासचिव प्रवीणजी सोनवले, युवकचे महासचिव अण्णा वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी ओहळ व समोर उपस्थित असलेले सर्व तमाम या ठिकाणी कार्यकर्त्यांना व सर्व पदाधिकाऱ्यांना, प्रथमतः 12 बलुतेदारांचे 18 बलुतेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याची बंड करून उठणारे असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला लढा मान्य आक्रोशोर्गा आणि अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कुणीच कधी कुणाला अशी वाढदिवसाची भेट दिली नसेल आरक्षणाच्या रूपानं भेट देणारे छत्रपती शाहू महाराज, स्वतंत्राच्या संघात धाडवीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, महात्मा बसवेश्वरजी, माता अहिल्यादेवी होळकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः आजच्या या बैठकीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नेटवर्क करून अतिशय जरी उमेदवार निवडून आला नसेल तरी मते आकर्षण करणारी निर्णायक मतं घेण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्र राज्यामध्ये केलं. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब सातत्यानं संघर्ष करत आहे. संघर्ष याच्यासाठी करत आहेत की या महाराष्ट्रातला सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेला कार्यकर्ता, सर्वसामान्य समाजातून छोट्या मोठ्या समाजातून आलेला कार्यकर्ता, हा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये गेला पाहिजे
अशा प्रकारची भूमिका घेऊन आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जात असताना अनेकांनी असं सांगितलं की तुम्हाला सत्तेमध्ये संधी असताना तुम्ही सत्तेला लाथारताव का? या ठिकाणी इम्तियाज भाईने सांगितलं आम्हाला सत्ता नाही पाहिजे, तर आम्हाला बदलाव पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे. तर सत्ता फक्त मला एकट्याला आणि माझ्या चार कार्यकर्त्याला खुश करते, बदलाव हा समाजाला या ठिकाणी परिवर्तन करतोय. म्हणून हा बदलाव करण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आम्हाला पटले. पण वंचित बहुजन आघाडी निवडून काय येत नाही? वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार का विजय होत नाही याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण सगळ्या समाजामध्ये पोचलं पाहिजे, सगळ्या घटकामध्ये आपण पोचलं पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यानं अशी भूमिका घेतली पाहिजे की मी रात्रीचा दिवस करीन, रक्ताचं पाणी करीन, पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन असं केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला पराजय होत असतो त्यावेळेला कार्यकर्त्याचं मनोबल या ठिकाणी दुप्पट झालं पाहिजे. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक राजा होता आणि तो राजा सातत्यानं राजावर आक्रमण झाल्यावर तो लढाई हारायचा. लढाई हारल्यावर परत एकदा सैनिक गोळा करायचा, लढाई करण्यासाठी तयार राहायचा, लढाईला जायचा, लढाई हारल्यावर दुसऱ्यांदा सैनिक गोळा करायचा, लढाईला त्या ठिकाणी जायचा. असं 3-4 वेळा झाल्यानंतर राजा थकला. आता राजाला वाटलं आता आपल्याला विजय मिळणार नाही. राजा थकून एका झाडाखाली बसला आणि विचार करू लागला आता आपण कसं करायचं. आपण 3 वेळा प्रयत्न केला पण आपल्याला यश आलं नाही, आता आपण हे सोडून द्यायचं का? अशा प्रकारचा विचार करत असताना एक मकडी म्हणजे जाळी तयार करणारी एक मकडी म्हणतात त्याला, ती जाळी तयार करणारी सातत्यानं वर चढायची पडायची, वर चढायची पडायची. अनेक वेळा त्याने प्रयत्न केला पण शेवटच्या 11व्या शनीला त्याला वर चढत असताना यश आलं. राजाला वाटलं ही एवढी बारकी मकडी या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करून विजय होऊ शकते, तर मी काय विजय होऊ शकत नाही. पुन्हा एकदा सैनिक गोळा करतो आणि त्या ठिकाणी त्या किल्ल्यावर हल्ला करतो आणि त्या राजाचा विजय होतो. त्याच पद्धतीने आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सातत्याने या ठिकाणी सैनिकाला गोळा केलेला आहे, एकत्र केलेला आहे, ही राजकीय लढाई लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. भले अपयश आला असेल पण अपयश आलं म्हणून त्यांनी मागे सरकले नाही. या वेळेला खऱ्या अर्थानं सगळा सैनिक या ठिकाणी एक संघ केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी असेल, साई माई कोळी तेली त्यामुळे कुस्ती कुंभार सुतार लवारी वंजारी SC NT हा सगळा समाज वंचित बहुजन आघाडीने एकत्र केलेला आहे. आता ही चढाई आता आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आपण आपल्या मनाशी खऱ्या अर्थानं खुणगाट बांधली पाहिजे आणि खुणगाट बांधत असताना हा सगळा समाज एक संघ केला पाहिजे. आम्हाला का सत्ता मिळत नाही? या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झालेलं असताना आज देखील खऱ्या अर्थानं प्रस्थापित लोक या सत्तेमध्ये आहेत. विस्थापितांना का सत्ता मिळत नाही याचा जर अभ्यास आपण करत बसलो तर खऱ्या अर्थानं हा पावणेरावयाचं राजकारण, हे सत्ताधाऱ्याचं राजकारण, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हेच खऱ्या अर्थानं आपल्याला सत्तेपतूर जाऊ देत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला सत्ताधारी जमात व्हावं लागेल आणि सत्ताधारी जमात होण्याची खऱ्या अर्थानं हीच वेळ आलेली. आता आपल्याला संघर्ष करावा लागेल. जशी क्रिकेटची टीम एकदा आपण हारलो, सगळे 11 प्लेयर विचार करतात आपण का हारलो, आपली बॉलिंग कमी पडली, ह्याने कॅच सोडली, ह्यानं विकेट घेतला ना, ह्यानं चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली ना, अशा प्रकारचा विचार करत असताना सगळेजण पुन्हा एकदा एकत्र येतात, मैदानावर जातात, प्रॅक्टिस करतात, घाम गाळतात, पुन्हा एकत्र येतात, पुन्हा हारतात, पुन्हा त्या ठिकाणी जिंकण्यासाठी परत तयारी करतात आणि ज्या वेळेला खचून तयारी होती त्यावेळेला हारणारा संघ देखील जिंकू शकतो. तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हारणारा संघ जिंकण्याची तयारी करावी लागणार. एखादा पहिलवान तालमीमध्ये कुस्ती खेळत असताना एखाद्या पडावर पराजय होतो, दुसऱ्या पडावर पराजय होतो, पण ज्या वेळेला त्याच्या लक्षामध्ये येतं की आता आपल्याला ती तयारी खचून करावं लागेल आणि त्या ठिकाणी लाल मातीमध्ये घाम गाळतो आणि घाम गाळल्यानंतर त्याला वाटते आता आपण विजय झालो पाहिजे, अशा प्रकारचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतो. ज्या वेळेला त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो त्यावेळेला कितलाही बलाढ्य पैलवान असेल तर त्याला पाडण्याची ताकद, त्याच्या पाडण्याची धमक त्या पैलवानामध्ये निर्माण होती. तशाच पद्धतीने आपल्यामध्ये जर धमक निर्माण झाली, हे प्रस्थापित आपल्याला काही या ठिकाणी करू शकत नाहीत.
म्हणून आपण आपल्यामध्ये धमक आणि आपला आत्मविश्वास बुलंद केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आजच्या बैठकीच्या निमित्तानं तुमच्याकडून या ठिकाणी करतो. या शहराच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक जणांनी मला या ठिकाणी सांगितलं, इथला हॉस्पिटलचा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये असताना देखील ह्यांना सुटला नाही. मग कोण भाजपच्या सत्तेमध्ये होतं, कोण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेमध्ये होतं, एवढा असताना देखील इथला हॉस्पिटलचा प्रश्न खऱ्या अर्थानं हे सोडवू शकले नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे आणि आपल्या जनतेचं देखील दुर्दैव आहे. आणि हे ना करते सत्ताधारी खऱ्या अर्थानं आपण खाली खेचले पाहिजे. आणि खाली खेचत असताना मला एवढं सांगायचं आहे, या ठिकाणच्या MIDCचा प्रश्न मला बऱ्याच जणांनी सांगितला. MIDC या ठिकाणी आहे पण तिथं कामगार फक्त ठेकेदार पद्धतीने भरला जातो. एखाद्याला ठेका दिला जातो आणि तिथला कामगार ठेकेदार त्याच नाही तर या महाराष्ट्रातल्या सभा MIDC मध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी केलं जातं. पण या ठिकाणी या परिवर्तनाच्या राजकारणामध्ये डायरेक्ट कामगार भरला पाहिजे. या ठिकाणी कंपन्या किती आहेत? आमच्या सोलापूरची सिम्को कंपनी MIDC दुनियाची भारी आहे, तिथं दुनियाचे उद्योग आहेत. अनेक ठिकाणच्या MIDC मध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे उद्योग आहेत. पण ऐतिहासिक असलेल्या या फलटण नगरीमध्ये MIDC मध्ये बोटावर मोजण्या एवढे उद्योग आहेत. मग या ठिकाणच्या तरुणाच्या हाताला काम कसं मिळणार? तिथली आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार? दरडोई उत्पन्न कसं सुधारणार? या ठिकाणी श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब होत चाललेला आहे. हे जर परिवर्तन करायचं असेल तर सत्तेमध्ये आपण बदल केला पाहिजे. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी करतो. सांगण्यासारखं बरंच आहे, पण मला एवढंच या ठिकाणी कार्यकर्त्याला संदेश द्यायचा आहे. कार्यकर्त्यांना काम करत असताना ह्या सगळ्या तळागाळामध्ये गेला पाहिजे. आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी मांडला पाहिजे. त्यांनी 14 जणाला या ठिकाणी ओबीसीची उमेदवारी या ठिकाणी दिलेला आहे, मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली आहे, जैन समाजाला उमेदवारी दिलेली आहे, वेगवेगळ्या घटकाला उमेदवारी दिलेली आहे. फक्त एकमेव पक्ष असा आहे वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थानं पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत सांगायचं झालं तर आत्तापर्यंत त्यांनी फक्त प्रस्थापित लोकांना 95% प्रस्थापित लोकांना उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. भाजपच्या बाबतीत सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनं भाषण करत असताना म्हणतात की आमचा डीएनएच ओबीसी आहे, आमचा डीएनएच ओबीसी, आम्ही ओबीसी साठी काम करतो. मला या ठिकाणी या फलटणच्या सभेमधून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे, तुमचा डीएनए ओबीसी असेल तर आता तुमचा डीएनए आम्हाला चेक करायचा आहे. तुम्ही किती ओबीसी समाजाला उमेदवारी दिल्या याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे. फक्त ओबीसीची मतं घ्यायची आणि ओबीसीची मतं घेऊन फक्त ठराविक लोकांना सत्तेमध्ये सामावून घ्यायचं अशा प्रकारचं या भाजपचं काम आहे. म्हणून सर्व समावेश पक्ष कुठला असेल तर वंचित बहुजन आघाडी आहे. या वंचित बहुजन आघाडीचा विचार आपण तळागाळापर्यंत पोहोचवा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. व इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात खासदार पदाचे आपले जे उमेदवार आहेत सन्माननीय रमेशजी बारस्कर साहेब, आपण अतिशय मौल्यवान विचार या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. सर्व मानवांचे विचार तुम्ही या ठिकाणी विरोध केले. त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं रिचार्ज करण्याचं काम आपल्या अमोघ अशा वक्तृत्वातून आपण या ठिकाणी केलं. त्याचबरोबर संघ जिंकण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी प्रतिपादित केली. मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अतिशय हरवणारी आणि एक मौल्यवान हिरा जर कुठला शोधला असेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, तर मला वाटतं माड्याच्या लोकसभेच्या अनुषंगाने या मैदानात उतरवलेले सन्माननीय आदरणीय रमेशरावजी बारस्कर साहेब आहेत. त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. आपण त्यांचं वक्तव्य बघितलं, वक्तृत्वातून माणसाचा अंतरंग काय हे लक्षात घ्या. शब्द हे शस्त्र आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत अतिशय तोलून माफक शब्द वापरले आणि म्हणून मी इथून पुढे आपल्या प्रत्येक वाक्याला विनंती करेन, प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करेन की बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद देणाऱ्या पद्धतीचे शब्द आम्ही कधीही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही कार्यकर्त्यानं मग तो कितीही ताकदीत असो मोठा असू दे त्यांना वर्ष केले पाहिजे, त्यांना बोललेच नाही पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह या ठिकाणी धरतो. त्याच्यानंतर मी आजच्या या आपल्या संवाद बैठकीची समारोप करत असताना सरांचं बोलणं झाल्यानंतर आपण प्रश्न विचारू नक्की शकता. प्रश्न हे निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या अडचणीच्या बाबतीत असले पाहिजे. ते वेगवेगळ्या कुठल्याही प्रकारचे मागचं पुढचं उद्योग करायचा इथे विषय घ्यायचा नाही अशी विविधपणे तुम्हाला नमूद करतो. सन्माननीय प्रकाश आंबेडकरांनी ज्यावेळेला वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि त्यांच्या टीममध्ये काही उत्तम प्रयत्न वरच्या पट्टीमध्ये काम करणारी होती
त्याच्यामध्ये आमचे पश्चिम महाराष्ट्र मध्ये नेतृत्व करणारे सन्माननीय प्राध्यापक साळुंके सर, सोमनाथरावजी साळुंके सर, जे आज वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदाची कमान त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांभाळत आहेत. सर अतिशय उत्तम वक्ते आहेत, त्यांची विचारांची मांडणी अतिशय सुसंस्कृत अशा पद्धतीची आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सरांना विनंती करेन की सर आपल्या अमोघ अशा वक्तृत्वाच्या माध्यमातून माझ्या सर्व वंचितच्या असणाऱ्या या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण संबोधित करावं. आदरणीय सोमनाथ साळुंके सर. वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्ह्याच्या पूर्व विभागाच्या बैठकीमध्ये उपस्थित असणारे माढा लोकसभेचे उमेदवार रमेशजी बारसकर साहेब, पक्षाचे प्रवक्ते इम्तियाज नदाब, सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष भीमराव घोरपडे, माढा विभागाचे अध्यक्ष राहुल चव्हाण, युवा आघाडीचे दोन्ही अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी. रणधुमाळी सुरू झाली निवडणुकीची. काही अगदी दिवसांच्या वरती, महिन्यामध्ये असणारा लढाई आता काही दिवसांच्या वरती आलेली आहे. आज 7 तारीख आहे, पुढच्या 7 तारखेला मतदान आहे आणि त्या दृष्टीने आपली तयारी कशी असायला पाहिजे याचा एक आढावा घेण्यासाठी, पुढची दिशा ठरवण्यासाठी आणि उमेदवारांनी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आजची ही बैठक आपण आयोजित केलेली आहे. आपल्यासाठी खूप पोषक वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झाले. मगाशी बारसकर साहेबांनी एक गोष्ट सांगितली, राजाची गोष्ट सांगितली, सगळ्यांच्या लक्षात आहे. 2 वेळा त्या राजाच्या साम्राज्यावरती हल्ला केला, यश मिळालं नाही. 3ऱ्या वेळा हल्ला करायचा होता. ती काय मुंगीची बघितलं आणि त्याला ज्याला हल्ला करायचा होता त्याला स्फुरण चढलं. ही एक बाजू झाली. आपला राजा पण 2 टर्म ठिया मारून बसलेला आहे. 2014, 2019च्या 2 टर्म त्यांनी मारलेले आहेत. 3ऱ्या लढाईमध्ये तुम्ही जे उदाहरण सांगितलं त्याला विजय मिळाला, त्याच्या मागे त्याची तीव्र इच्छा होती, सक्षम होता, हे सगळं होतं. पण अजून एक गोष्ट होती जी तुम्ही सांगितली नाही. ती गोष्ट अशी होती, ज्या राजावर चढाई करायला जायचं होतं तो राजा सध्या अंतर्गतरित्या पूर्णपणे पोखरलेला होता. त्याच्यामध्ये असणाऱ्या सरदारांच्या गटबाजीनं, 10 वर्षे त्यानं केलेल्या कामकाजामुळं, जनतेच्या असलेल्या नाराजीमुळं तो राजा विचार करत होता की आता ह्यावेळी हल्ला केला की मी 100% माझा पराभूत होतोय आणि जर हल्ला करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू जर असेल तर माझा पराभव निश्चित आहे. हे ह्या राजानं ओळखलेला आहे आणि त्याचा पराभव 100% आपल्याला दिसायला लागलेला आहे. कारण माढा लोकसभेच्या मतदारसंघात जर आम्ही विचार केला तर जो उमेदवार आपण दिलेला आहे, भाजपनं उमेदवार जाहीर केला, दुसरी जी आघाडी आहे ती अजून उमेदवार जाहीर करण्यात आले. आपल्याला असं वाटतं की त्यांचा उमेदवार ठरत नाही, पण त्यांचे सर्वे झालेच. त्या सर्वेमध्ये काही गोष्टी त्यांच्या समोर आलेल्या आहेत. विद्यमान खासदाराविषयी प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये आहे. तो तर निवडून येतच नाही. मग महाविकास आघाडी असा उमेदवार शोधते की जो जिंकू शकेल. पण दरम्यानच्या काळामध्ये रमेश बारसकरांनी एवढी आघाडी घेतलेली आहे की महाविकास आघाडीला आता ही आघाडी तोडून जाणारा उमेदवार सापडेना झालाय. आणि म्हणून महाविकास आघाडी तुल्यबळ उमेदवार शोधायचा अजूनही प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी ह्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झालेला हे महाविकास आघाडीच्या सुद्धा लक्षात आलेला आहे. रमेश बारसकरांचा विजय या मतदारसंघामध्ये निश्चित झालेला. मी सांगतोय म्हणजे तुमचं फक्त स्फुरण वाढावं म्हणून सांगत नाही. त्याची काही गणित आहेत, ती गणित आपण लक्षात घेतली पाहिजेत. काळ पूर्वी वेगळा होता, आत्ताची मतदारसंघातली गणित वेगळी आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी कॅन्डिडेट म्हणून रमेश बारसकरांची एंट्री झालेली आहे वंचित बहुजन आघाडीकडे. आणि या मतदारसंघामध्ये जो ओबीसीचं मतदान घेऊ शकेल
तो उमेदवार इथं विजयी होणार आहे. या मतदारसंघामध्ये साधारणपणे 19 लाखाच्या आसपास मतदान आहे. 60% 70% मतदानाच्या दरम्यान जर मतदान झालं असा हिशोब घालून चालायला पाहिजे की 12 लाखाच्या आसपास मतदान होणार आहे, 12-13 लाखाच्या आसपास मतदान होणार आहे. तिरंगी लढत निश्चित आहे. जो उमेदवार 4 लाखाच्या पुढे जाईल तो उमेदवार विजयी होणार आहे. आम्ही 4 लाखाच्या पुढे जातोय की नाही याची खात्री तुम्हाला आहे का सगळ्यांना? कशी आहे बघा. नुसतं होय म्हणाय नाही, त्याची काही कारण पण आहेत. या मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदार एससी समाजाचा आहे, हक्काचा मतदार आहे की जो मतदार बाळासाहेबांनी आदेश दिला की त्या आदेशाप्रमाणे मतदान करतो. 3.5 लाख आहे. दुसरा जो वर्ग आहे, परवा पुसेसावळीमध्ये घटना झाली आणि या घटनेच्या वेळी मुस्लिम समाजाच्या अडचणीमध्ये धावून येणारं नेतृत्व म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची ओळख या परिसरामध्ये झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. या मतदारसंघामधला समस्त मुस्लिम समाज आज बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आहे. कारण मुस्लिम समाज ज्यावेळी अडचणीमध्ये होता त्यावेळी महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रस्तावित पक्षाचा नेता त्यांच्या अडचणीसाठी धावून आलेला नव्हता. बाळासाहेब आंबेडकर स्वतः आले, गांधी मैदान साताऱ्यामध्ये सभा घेतली, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या आणि मुस्लिम समाजावरती होणारे हल्ले थांबले गेले. हे मुस्लिम समाज अद्याप विसरलेला नाही, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. 3.5 लाख बौद्ध समाजाचं मतदान आहे. या मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाख मुस्लिम समाजाचं मतदान आहे. तुम्ही हिशोब करायचंय नुसतं. या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्रचंड प्रमाणामध्ये प्राबल्य आहे. 4-4.5 लाख मतदान धनगर समाजाचं आहे. बरेच खासदार ह्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाच्या मतांच्या जीवावरती निवडून आले, पण धनगर समाजाचा प्रश्न कोणीही सोडवलेला नाही. आज विद्यमान जे खासदार म्हणून जे परत रिंगणात उतरलेले आहेत ते याच्यामध्ये अपयशी ठरलेत. महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते मागच्या कालावधीमध्ये, ती अपयशी ठरलेली आहे. धनगर समाज एका ओबीसी नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे की जो आपला प्रश्न सोडवू शकेल आणि ते नेतृत्व बारसकरांचं आहे. 4.5 लाख मतदानाचा गट्टा निश्चितपणे आपल्याकडे वळणार आहे. बरं, ते गट्टा वळण्यासाठी परवा मी सांगितल्याप्रमाणे एक सेटलमेंट करणार आहे. सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे धनगर समाजाचे नेते उभा राहत आहेत. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केलाय. तुम्ही सगळ्यांनी धनगर समाजाला सांगायला पाहिजे. 3 लाख मतं सांगलीमध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीची. 3 लाख मध्ये प्रकाश शेंडगेंना हवा असतील, 4 लाख मतं बारसकरांना द्यावी लागतील. तुम्ही सांगायला पाहिजे, जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि हे आम्ही पसरवू सगळीकडे. धनगर समाजाला आज बारसकर निवडून आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे धनगर समाजाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे. हा 4.5 लाख मतांचा गट्टा आपल्या बरोबर आहे, लक्षात ठेवा. ज्या समूहाचं प्रतिनिधित्व बारसकर करतात तो ओबीसी समूह. राजकीय आरक्षण गेल्यामुळे ओबीसी समूह कधी नव्हे एवढा जागृत झालेला आहे. आणि ओबीसी समूहानं महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं आहे की ओबीसीचं मतदान कुणाला? ओबीसीला. रमेश बारसकरांनी महाराष्ट्रभर मोर्चे काढलेत ओबीसीच्या मागण्यांच्यासाठी. हा नेता ओबीसीचा काही मतदारसंघापुरता नाही, हा महाराष्ट्राच्या ओबीसीचा नेता आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या ओबीसीचं एकही मत, मला खात्री आहे, एकही मत प्रस्तावित पक्षांच्या उमेदवाराला जाणार नाही. 100च्या 100% मतदान यावेळी रमेश बारसकरांना होणार आहे. बेरीज करा, 12 लाखाच्या पुढे चाललोय आपण. या मतदारसंघामध्ये जो गरीब मराठा आहे की जो गरीब मराठा या प्रस्तावित पक्षाच्या उमेदवारांनी, त्यांचा आरक्षणाचा प्रश्न असेल, त्यांच्या विकासाचा प्रश्न असेल, याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. साप्ताहिक ठराविक घरापुरती मर्यादित त्यांनी ठेवलेले आहे. सर्वसामान्य गरीब मराठ्यांना न्याय या प्रस्तावित पक्षाने दिलेला नाही. ह्या ज्या घराणेशाही चालवणाऱ्या प्रस्तावितांनी त्याला न्याय दिलेला नाही. मोजकी 170 ते 180 घराणे आहेत की जी वारंवार सत्तेमध्ये येतात, ते कुठल्याही पक्षामध्ये असतील, त्यांनी मराठा समाजाला न्याय दिलेला नाही. म्हणून समस्त मराठा समाजाने यावेळी ठरवलेलं आहे की आपल्याला जर न्याय कोण देणार असेल तर फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा
यावेळी वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे. ही सगळी गणितं जी बसतात ती सगळी गणितं आमच्यासाठी पोषक गणितं बसतात. म्हणून ह्यावेळीची लढाई आम्ही 100% जिंकणार आहे. हे आम्हा सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे. आम्ही कुणाला पाडायला आलो नाही, आम्ही जिंकायला आलोय. हे आपण अगोदर बिंबवून ठेवा कानामध्ये. आमचा उमेदवार विजय होणार आहे बाळासाहेब सांगतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्यावर चर्चा करताना बाळासाहेब सांगतात की हा उमेदवार इथे स्ट्रॉंग आहे, तो उमेदवार तिथे स्ट्रॉंग आहे. बाळासाहेब ज्यावेळी माड्याचा विषय काढला जातो त्यावेळी बाळासाहेब आवर्जून सांगतात ती आपली विनिंग सीट आहे, जिंकणारी सीट आहे. बाळासाहेबांना खात्री आहे की माढा मतदारसंघामध्ये वंचितची ही जिंकणारी सीट आहे. मग आपली भूमिका काय असायला पाहिजे? आपण त्या काठापर्यंत पोहोचलोय, आता विजयामध्ये ती परिवर्तन त्याचं करायचं असेल तर आपल्याला काय भूमिका घ्यायला पाहिजे हे आपण ठरवण्यासाठी आज इथं बसलोय. बाळासाहेबांच्या 40 वर्षाच्या राजकीय संघर्षामध्ये, आंबेडकरी मुवमेंटच्या देश स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या संघर्षामध्ये आम्हाला यश मिळण्याची चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत. आणि जर आम्ही आत्ता गाफील राहिलो, आता आम्ही पराकोटीचे प्रयत्न केले नाहीत तर येणारा काळ आम्हाला माफ करू देणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला काबाड कष्ट करून हा उमेदवार निवडून आणावा लागेल. आणि त्यासाठी आपल्यामध्ये असणारे जे काही मतभेद असतील ते बाजूला ठेवायला लागतील. इथं आमचा तालुकाध्यक्ष आता खासदार होणार नाही, इथं आमचा जिल्हाध्यक्ष खासदार होणार नाही, इथं कुठला जिल्ह्याचा पदाधिकारी खासदार होणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी खासदार होणार आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून रमेश बारसकरांना दिल्लीमध्ये पाठवण्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे निश्चितपणे होणार आहे, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं होणार आहे. तुम्ही खूप चांगली तयारीची माणसं आहे, मला चांगलं ठाऊक आहे. कारण साताऱ्याची सभा झाली होती, त्या सभेला गाड्यांची रांग लावून तुम्ही त्या ठिकाणी सभेला माणसं गोळा करून आणली होती. हा फलटण तालुका असेल, हा मान तालुका असेल, हा खटाव तालुका असेल, हा परंपरागत बाबासाहेबांच्या विचारावरती प्रेम करणारे तालुके आहेत. आणि या भागामधून मताधिक्य आपल्या उमेदवाराला मिळालं पाहिजे. इथं समस्त जे पदाधिकारी बसलेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला उद्या विधानसभा लढवायची असेल, आपल्याला उद्या जिल्हा परिषद लढवायची असेल, आपल्याला पंचायत समिती लढवायची असेल, या निवडणुकीत कामच करावं लागेल तर आपल्याला भविष्यातली उमेदवारी मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण ही निवडणूक झाल्यानंतर बूथनिहाय मतांची आकडेवारी आम्हाला कळणार आहे. जो उमेदवार उद्या जिल्हा परिषद तिकीट मागायला येईल, जो उमेदवार संघटनेतले एखादं पद मागायला येईल, जो उमेदवार पंचायत समिती तिकीट मागायला येईल, जो उमेदवार नगरपालिकेचं तिकीट मागायला येईल, त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये, त्याला त्याच्या एरियामधल्या बूथमध्ये किती मतं पडलीत हे दाखवावं लागेल. आणि हे दाखवल्याशिवाय उद्या भविष्यातलं तुमचं राजकारण त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी. आणि त्या अनुषंगानं कधी नव्हे तो जुळून आलेला जो सहयोग आहे संसदेमध्ये जाण्याचा, तो पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आपण मैदानामध्ये उतरल्यानंतर बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. कुणी आम्हाला म्हणेल की वंचित भाजपची बी टीम आहे, त्या सगळ्यांना ठणकावून सांगायला लागेल ते BAC आता सगळं निघून गेले. कोण बी आहे ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आता वंचितला जे बी टीम म्हणतात त्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही वंचितला बी टीम म्हणण्याचा. कारण जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये लढत होते ती शरद पवारांची राष्ट्रवादी आम्हाला बी टीम म्हणत होती. 90% अजित पवार भाजपबरोबर जाऊन मिळाले. कोण बी टीम आहेत ते आम्ही त्यांना विचारलं पाहिजे. ती राष्ट्रवादी कर्नाटकमध्ये 14 ठिकाणी काँग्रेसच्या विरोधामध्ये उमेदवार देते, 9 ठिकाणी भाजपचा उमेदवार पराभूत झाला राष्ट्रवादीमुळे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे 9 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला, तिथं भाजपचा उमेदवार जिंकून आला. ती राष्ट्रवादी बी टीम वाटत नाही का तुम्हाला? ती राष्ट्रवादी बी टीम आहे. नागालँडमध्ये भाजपबरोबर तुम्ही सत्ता त्या ठिकाणी संपादन केली, ही राष्ट्रवादी बी टीम आहे, हे आम्ही लोकांना ठणकावून सांगितलं पाहिजे. वंचितनं कधीच बीजेपी बरोबर तडजोड केलेली नाही का? केली आम्ही कधी तडजोड? कधीही तडजोड केलेली नाही. जी राष्ट्रवादी आम्हाला बी टीम म्हणते ती खऱ्या अर्थानं बी टीम आहे, हे आम्ही लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. जी शिवसेना उद्धव ठाकरेंची भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मैदानात आहे, त्या शिवसेनेचे 80 ते 90% आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे घेऊन भाजपला मिळाले. कोण बी टीम आहे? जी काँग्रेस आमच्यावरती आरोप करते की वंचित बी टीम आहे, त्या काँग्रेसमधले किती अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये
निघून गेले, याचं गणित आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जे अशोक चव्हाण बैठकीमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायचे ते अशोक चव्हाण भाजपला जाऊन मिळाले. कित्येक उमेदवार काँग्रेसचे भाजपला जाऊन मिळाले. ही सगळी लोक काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम करत होती. यांना आम्ही बी टीम म्हणलं पाहिजे. म्हणून आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला विरोध करणारा सक्षम पर्याय जर कोण असेल तर तो एकमेव पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी. हे महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलंय. यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही. हे आमच्यासाठी खूप पोषक सध्या वातावरण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या पोषक वातावरणामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आता आपल्याला जोमानं कामाला लागलं पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी या भागातला मतदार पिंजून काढण्यासाठी आपल्याला एक योग्य पद्धतीचं नियोजन करावं लागेल. खंबीर नेतृत्व आपल्या बरोबर आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांच्याकडून होत नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते टप्पे ठरवले पाहिजेत. आगामी काळामध्ये साधारणपणे 12 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. अजूनही आपल्याकडे 5 ते 6 दिवस अर्ज भरण्यासाठी आहेत. अर्ज भरल्यानंतर अधिकृतरित्या सभांचा त्या ठिकाणी सभा चालू होतील. कोपरा सभा असतील, मोठ्या सभा असतील, या सगळ्या गोष्टी सुरू होतील. पण दरम्यानच्या 5-6 दिवसामध्ये ह्या 3 तालुक्यामधले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी एक गोष्ट करायची आहे. कोणती गोष्ट करायची आहे? आपला जो हक्काचा मतदार आहे त्याला अगोदर निश्चित करून घ्यायचा आहे. तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये पण मी सांगितलेलं आहे, तुम्ही आता कामाला लागायचं. तालुकाध्यक्षाने आपली टीम घेऊन, जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपली टीम घेऊन आणि आपल्या भागामधल्या जेवढे बूथ आहेत, जेवढ्या शाखा आहेत त्यांच्या बैठका तुम्ही घ्यायच्या आहेत. आणि त्या बैठकामध्ये जाऊन आपल्या लोकांना अगोदर समजावून सांगायचं आहे की ही निवडणूक आपल्यासाठी का महत्वाची आहे. ह्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला मतदान करणं, आपला उमेदवार कसा जिंकू शकतो हे आपल्या लोकांना तुम्ही समजावून सांगायचं आहे. आणि हे 4-5 दिवसामध्ये केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मग कुणाच्या भेटी घ्यायच्या, कुणाच्या बैठका घ्यायचं, याचं नियोजन आपण योग्य पद्धतीने करू आणि मग आपण विजयापर्यंत निश्चितपणे जाऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खूप काम आपल्याला करायचं आहे. 26 तारखेला अकोल्याचं मतदान आहे. 26 तारखेनंतर बाळासाहेब स्वतः मैदानामध्ये आहेत. बाळासाहेब स्वतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, लक्षात ठेवा. सुजातदादा आंबेडकर त्यांच्या सभा आपल्या परिसरामध्ये होणार आहेत. अंजलीताई आंबेडकर आपल्या परिसरामध्ये सभा घेण्यासाठी येणार आहेत. रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या, त्या स्वतः या ठिकाणी येणार आहेत. वंचित बहुजन आघाडीची राज्याची पूर्णच्या पूर्ण टीम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि स्वतः बाळासाहेब सभा घेण्यासाठी मतदारसंघामध्ये उपस्थित असणार आहेत. बाळासाहेब स्वतः प्रत्येक तालुका अध्यक्षांच्या कामाचा आढावा त्या दरम्यान घेणार आहेत. तुम्ही ह्या निवडणुकीसाठी काय योगदान दिलं, मग ती युवक आघाडी असू दे, महिला आघाडी असू दे, विद्वत सभा असू दे, ज्या काही विंग आहेत त्या सगळ्यांना बाळासाहेब आपल्या कामाचा आढावा त्या ठिकाणी घेतील. आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीने काम करून त्या आढाव्याच्या दरम्यान बाळासाहेबांनी ज्यावेळी प्रश्न विचारले जातील त्यावेळी तुम्ही तयार असावं. आणि हे सगळं कशासाठी करतोय? आपण सुरक्षित होण्यासाठी करत नाही. आपण विजयाच्या काठावर पोहोचलेलो आहे. आपण तो विजय संपादन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. आणि ह्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या विजयासाठी आपण कामाला लागावं, हा संदेश बाळासाहेबांचा घेऊन मी या ठिकाणी आलोय, तो तुम्हाला देतो. त्या कामासाठी मी शुभेच्छा देतो. आणि 4-7 मेला मतदान आहे, 4 जूनला निकाल आहे. 4 जूनला तुम्हाला जरी वेळ मिळाला नाही तरी 5 जूनला आपण या ठिकाणी यावं विजयी सभेसाठी, ही विनंती मी बारसकरांना करतो. तुम्हाला सगळ्यांना मी निवडणुकीच्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आंदोलन योद्धा रमेशजी बारसकर हे फक्त करत नाही, ते ओबीसी बरोबर ओबीसीचा खऱ्या अर्थानं लढवया योद्धा आहे. त्याचबरोबर आपण पाडायला नाही तर जिंकायला आलो आहोत. सन्माननीय सर, जास्त वेळा तुमची माझी बोलण्याचा योग आलेला, परंतु मी या ठिकाणी विनम्रपणे नमूद करतो की प्रस्थापितांचे जे पक्ष आहेत ते ठराविक जात समोरला घेऊन चाललेले आहेत. आणि माझ्या वंचितचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थानं स्वराज्याचा विचार आहे. काय होता स्वराज्याचा विचार? 18 अनुतेदार, 12 अनुतेदार, 18 अनुतेदार आणि असणारे सर्व वंचित घटकांना घेऊन जाण्याचा. आणि तोच विचार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपण या ठिकाणी पाहत आहोत. खरं तर सातारा जिल्ह्याचं आपण ज्या वेळेला राज्याचे नेतृत्व करत असताना तुम्ही या ठिकाणी येता त्यावेळेला आपलं मितभाषी वक्तृत्व आणि आपलं संघटन कौशल्याच्या जोरावर खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा पूर्वमध्ये आपण अतिशय एकसंघ असं या ठिकाणी
संघटन उभं केलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय सरांनी या ठिकाणी आकडेवारी सांगितली. उत्तम पद्धतीचं भाषण कसं असावं इथून पुढे आता प्रत्येकाला बोलायला लागणार आहे. सगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला वरची लोक बोलायला येतील का? कसं बोलायचं याचा उत्तम नमुना प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ सरांनी या ठिकाणी आपल्याला घालून दिलेलं आहे. किती मताची आकडेवारी सांगितलं? 11 लाख आपली मत आहे. वाटलं होतं का कधी आपल्याला? बघा ना, 4 लाखाच्या पुढे विनय म्हणतात सर. 3.5 लाख एससीची मत आहे, 2.5 लाख माळी समाजाची आहेत, 4.5 लाख धनगर आहेत आपले, त्याचबरोबर आपले मुस्लिम बांधव या ठिकाणी वाढले. मग अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी खऱ्या अर्थानं जिंकण्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिला आणि एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की प्रकाश आंबेडकरांच्यावर साहेब आपल्याला दबाव वाढवायचा ना, निश्चितपणाने ती जबाबदारी मी घेतो. परवा दिवशी मी चौफुल्याला होतो, व्यासपीठावर होतो, टिकी मुंडे होते, भावकर होते, सर्व मंडळी प्रकाशांना शेतले होते. आपल्याला खरोखर या पद्धतीचं कॉम्बिनेशन करावं लागेल. त्या ठिकाणी एकमेकांचा वारगोळा करावाच लागेल आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे कॉम्बिनेशन जर घेऊन गेलो तर आपल्याला या ठिकाणी धोका होणार नाही. सर, मी या ठिकाणी अजून एक मागणी करतो की सातारा जिल्ह्यामधले 2 मतदारसंघ आहेत, एक माढ्याचा एक साताऱ्याचा. मी तर म्हणतो हा विनिंग मतदारसंघ आहे. याच मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच मंडळींनी लक्ष घालावं आणि निश्चितपणाने ही उमेदवारी बिन झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची असणारी सर्व परिस्थिती आहे. सन्माननीय आभार मान औपचारिकरित्या सर काय प्रश्न औपचारिकरित्या या ठिकाणी आपलं वक्ते सर्व बोललेले आहेत. ऐका ना, बोललेले आहेत. खाता तुम्ही काय करायचं की तुमचे काय प्रश्न आहेत ते सांगायचे. तरी परंतु आपल्याला नाश्ता वाटत असताना आभार प्रदर्शन औपचारिक पद्धतीने सन्माननीय कोरेगाव तालुक्याचे आमचे मोटिवेशन ट्रेनर प्रवीणजी सोनवणे सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शित करावं आणि चालूमध्ये नाश्ता वाटायचा. बरोबर. काय नाव त्याचं? किती पाठवायचे? मतदारसंघाचे उमेदवार त्यांना आमच्या जिल्हाध्यक्षाने आधी सांगितलं पुढे लावले विजयी उमेदवार म्हणजे विजयी उमेदवार आदरणीय रमेश भाऊकर साहेब, त्याचबरोबर नदाब साहेब, साळुंके साहेब. आणि विचारपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, त्याचबरोबर सगळ्यात मोठे मान्यवर जर कोण असतील तर पक्षाचे कार्यकर्ते. पक्षाचे कार्यकर्ते ही झाडाची मुळं असतात. झाडाची मुळं जितकी खोल जातात तितकं झाड हे डौलदार राहतं आणि त्यामुळं सर्व मान्यवर म्हणण्यापेक्षा मी सर्व कार्यकर्त्यांना हे करतो. आणि जाण्यापूर्वी खरं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. परिस्थिती अशी आहे बरं का, आता सगळेच राज्याचे सगळे मोठे मोठे बोललेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला फक्त 2-3 मिनिटं आभाराच्या माध्यमातून मिळालेत. मी जास्त वाढवणार नाही, पण मला एवढं सांगावंसं वाटतंय की पत्रकार साहेबांना तर जास्त आवर्जून सांगावंसं वाटतंय, तुम्ही ही जी माणसं दाखवताय का नाही, ही गर्दी कमी असली तरी दर्दी जास्त आहेत. कारण का ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सूचना ही शपथ घेतली होती स्वराज्याची, त्यावेळेस जास्त मोठी फौज घेऊन घेतली नव्हती, तर ते किती थोडीशीच पोरं घेतली होती. 8-10-15 पोरं घेतली, शपथ घेतली आणि स्वराज्याचं हे केलं. त्याचबरोबर महात्मा फुलेंनी ज्यावेळेस कार्य सुरू केलं फक्त पत्नी सोबत घेतली होती आणि मग कार्य सुरू केलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तसंच आहे. बाबासाहेबांचे कार्यकर्ते थोडेच होते, पण हे आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर महाबळेश्वरला गेला तर 5 नद्यांचा उगम तिथं आहे, पण 5 नद्यांचा जर उगम बघितला तर एवढ्याच दिसतात आणि पुढे जाऊन ते मोठा प्रवाह होतो. मग मला असं वाटतंय हा त्या 5 नद्यांचा पवित्र प्रवाह आज या ठिकाणी मला दिसून येतोय. पुढे जाऊन तो लोंढा होणार आहे, पुढे जाऊन ती गर्दी होणार आहे. आणि शेवटी सगळ्यांचेच आभार मानतो आणि एवढाच गुरु गोविंद सिंगांचं एक वाक्य बोलतो की 1.25 लाख से 1 लढावा, 1.25 लाख से 1 लढावा, चिड़ियों से मैं बाज लढावा, कायरों को मैं शेर बनावा, तब गुरु गोविंद सिंग नाम कहलावा. तसंच प्रकाश आंबेडकरांनी इथं गरुडाची ताकद आपल्यात निर्माण केली. एकाला 1.25 लाखाची ताकद दिलेली आहे. त्या ताकदीचा उपयोग करू आणि प्रस्थापितांना गाडू आणि विस्थापितांचं राज्य आणू. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. सर्वांचेच आभार मानतो आणि निवडणुकी संदर्भामध्ये ज्या काही अडचणी असतील त्याच्या इकडे महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला मतदारसंघामध्ये फिरायचं आहे.